अध्याय 6 मधले 26, 27, 28 घ्यायचेत ना मला? हो. तीन 3 ते 4 जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. नाही, तीन हा, तीनच घेणार होते मी. 3च घेणार आहेत, हरकत नाही ते. तर 6वा घेते पहिल्यांदा मी. बर. नाही नाही, 26वा. सॉरी सॉरी. अध्याय 6 मधला 26वा. हं. थांबायचंय का थोड्या वेळ का नाही नाही, सुरू सुरू करू? करायचं ते, आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय. हो हो. हा. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं तत्सतो नियमैतत् आत्मन्येव वशं नयेत. हा श्लोक गीता अध्याय 6 मधील 26 नंबरचा आहे. आधीच्या श्लोकात आपण ध्यान योगाचे 2 प्रकार पाहिले. मन एकाग्र करणं, विवेकपूर्वक मनापासून संसाराशी संबंध विच्छेद करणे, आणि त्यानंतर उपरती ही पुढची स्थिती. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांशी आपला संबंध नाही, परमात्मातच मन लावावे, म्हणजे ही झाली धारणा. आता आपल्याला 27व्या श्लोकामध्ये बघायचंय. तेथे जेथे ज्या ज्या कारणासाठी जातं तेव्हा तेव्हा मनाला तिथून निवृत्त करून म्हणजेच परावृत्त करून परमात्म्यातच लावलं पाहिजे. येथे साधकाला सिद्धी मिळवून देण्यास मदत करते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगाभ्यास करताना किंवा आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारताना साधकाच्या अंतःकरणात मनाचे व विचारांचे हळुवारपणा म्हणजेच कोमलता असली पाहिजे. साधक जेव्हा प्रेमाने संयमाने ध्यानस्थ होतो तर ज्ञानाचा संबंधशील वृत्ती नसेल तर आत्मज्ञानाची चर्चा करणे म्हणजे मुक्याने सांगावे बहिऱ्याने ऐकावे याप्रमाणे निरर्थक होईल. अध्यात्मात अंतःकरणाचा जिव्हाळा महत्वाचा असतो. मन जिथे जिथे भरकटत जाईल तिथे तिथे परमात्म्यालाच पाहायचे. जसं गंगेचं स्मरण केलं तर गंगेच्या रूपात परमात्माच पाहायचा, आणि गायची आठवण आली तर तिच्याच रूपामध्ये परमात्मा पाहायचा. अशी सोपी ज्ञान धारणा होय. विनोबाजीने आपल्या गीताईमध्ये म्हटले आहे, कुठेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर तेथू तेथुनी बांधुनी लावावे आत्मचिंतनी. ताई एवढंच. ताई, सुचिता ताई. हा, तिन्ही याचा एवढाच अर्थ ताई? नाही नाही, मी 26व्याचं म्हणणं, 26व्या श्लोकाचं एवढंच झालं फक्त. आता अच्छा. बर. आता 27व्या श्लोकाचं नाही जमलं. नाही नाही, हरकत नाही हो. ताई, खूप चांगलं जमलेलं आहे. आता फक्त इलॅबोरेट करायचं आपण शिकूयात परत एकदा, हळूहळू. बरोबर आहे अध्याय की? 6. हं. बरं. अध्याय 6 मध्ये 27वा श्लोक वाचते आता. प्रशांत मनसं ह्येने योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांत रजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. या श्लोकात आपल्याला भगवंत राजस आणि सात्विक, ज्या साधकांची पूर्ण पापे नष्ट झाली आहेत, तमोगुण त्याच्यामधील अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह ह्या वृत्ती नष्ट झाल्या की तो अकल्मष म्हणजे सर्व पापे नष्ट झालेली आहेत असं म्हटलं जातं. त्यात रजोगुणाची लोभ वृत्ती, नवनवीन कर्म हाती घेणे, अशांती, स्पृहा ह्या वृत्ती सुद्धा शांत झाल्या पाहिजेत, म्हणजेच शांत रजसम होय. वरील दोन्ही वृत्ती तामस रजोगुण शांत झाल्याने स्वाभाविक मन शांत होतं. सर्व प्राकृत पदार्थापासून संकल्प विकल्पापासून उपरती झाले की शांत मनाच्या योग याला प्रशांत मनसम असं म्हटलं जातं. अशा ब्रह्मस्वरूपी ध्यान योगाला उत्तम सुख म्हणजे सात्विक सुख प्राप्त होतं. सांगण्याचं तात्पर्य असं की असा योगी सर्व सुखापासून उपराम होतो, त्याला मग उत्तम सुखाचा शोध करावा लागत नाही, म्हणजेच प्रयत्न परिश्रम न करता तो उत्तम सुख त्याला आपोआप प्राप्त होतं. पुन्हा विनोबाजी आपल्या गीतेमध्ये सांगतात, विकारासह ते त्यांचे शमेल मन निर्मळ झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तमम. आणि ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात की आत्मज्ञान ही शब्दाची चंचल शब्दांनी चर्चा करत बसण्याची नाही, तर परब्रह्माचा अनुभव हा शब्दापलीकडचा आहे. ज्ञानाला येथे माऊली अनुभव म्हणतात. आत्मसाक्षात्काराचा अनुभव येत नाही तोपर्यंत केवळ ग्रंथ वाचन निष्फळ ठरते. हा झाला 27 प्रशांत मनसंहेन झाला. आता 28. युंजन्नैवं सदा आत्माने योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शन अत्यंतम सुखमश्नुते. जो साधक नियमितपणे आपल्या मनाला ईश्वराशी जोडतो अर्थात योगयुक्त होतो त्यावेळी त्याची सर्व पापे दोष नष्ट होतात.
ईश्वराशी मन एकरूप झाले की त्या योगयुक्त पुरुषाला असीम शाश्वत आनंद प्राप्त होतो. मग तो भौतिक सुखाच्या मागे लागत नाही. म्हणजे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, परदेशात बॅलन्स गुंतवणूक पाहावी वगैरे वगैरे. या ब्रह्मस्पर्शातून तो मिळत असलेल्या परमानंदाचा परत परत आणि सतत सतत अनुभव घेतो. म्हणजेच त्यांचा संसाराशी पूर्णपणे संबंध विच्छेद होऊन परमात्मातच तो स्थित होतो. अहंता ममता ह्या योगापासून दूर राहतात. परमात्माशी एकरूप होणे म्हणजेच अक्षय सुख प्राप्त होणे, अत्यंतिक सुख प्राप्त होणे होय. गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात, आत्म्यास नित्य जोडोनी ह्या परी दोष जाळोनी सुखे जितो भोगतो योगी ब्रह्मानंद अपारतो. जय श्रीकृष्ण. छान छान सांगितलं. जय श्रीकृष्ण ताई. संपलं एवढंच? ठीक आहे, हरकत नाही ताई. हो. हो, हेच खूप छान सांगितलं दीड-पाच आणि झाले. नाही, खूप चांगलं. सुचिताताई हा, चांगलं काढलं. हा, बोला ताई, कीर्तीताई बोला. सु सुचिताताई 26व्या श्लोकाचं हम्म. एक वाचनात गीता स्वाध्यायामध्ये त्या हम्म. ह्याचं पूर्ण ती ध्यानाची प्रक्रिया आहे ना, तर हम्म. एक छान काही लेख म्हणजे त्या एका ह्याच्यावर आलाय, तर तो श्लोकावर. वाचून दाखवला तर चालेल का? मी हो काढलेला नाहीये, पण हो, सोप्या हरकत नाही. शब्दात छान आहे. चालेल. चालेल वाचू? हो हो. चालेल. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यते येन वशम् आत्मन्येव वशं नयेत. या गीता श्लोकाचा विनोबांनी गीताईत असा अनुवाद केला आहे. फुटेल जेथ जेथोनी मन चंचल अस्थिर तेथ तेथोनी बांधोनी लावावे आत्मचिंतनी. चंचल मन भटकत असते, त्यास पुन्हा पुन्हा आवरून पकडून आणावे आणि आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. मनाच्या एकाग्रतेचा हा अभ्यास याला ध्यान म्हणतात. भगवंताने ध्यानाचा अभ्यास कसा करावा ते येथे सांगितले आहे. एखाद्या आसनावर बसावे, आसनासाठी प्रशांत स्थळ निवडावे, तेथे आसन घालून बसावे, डोळे मिटून मन आपल्याच मनावर स्थिर करावे. मनातले सारे विचार काढून टाकावेत. विचार शून्य होऊन मन रिते व्हायला हवे. रिते मन शांत, स्वस्थ, विकार शून्य, समतोल बनते. हाच योगाभ्यास. थोडक्यात सांगितला असला तरी हा अभ्यास काही महिने तर कित्येक वेळा काही वर्षेही लागतात. पुढील काही योग ग्रंथातून ध्यानाच्या आणखी काही पद्धती सांगितल्या आहेत. भटकणारे चंचल मन बांधले जावे, एकाग्र व्हावे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. तेव्हा या निमित्ताने येथे आणखी काही ध्याने सांगतो. पहिलं, सूर्यध्यान. उगवत्या सूर्यावर ध्यान केंद्रित करावे. हे ध्यान अधिक प्रखर सूर्यावर करता कामा नये, नाहीतर डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकेल. चंद्रमा ध्यान. सूर्याचा प्रखर तेजापेक्षा शांत शीतल चंद्रावर ध्यान करणे चांगले, परंतु चंद्राच्या कला लहान मोठ्या होतात. तरीही अष्टमी ते अष्टमी असे 15 दिवस चंद्रावर ध्यान करता येईल. चंद्राची शीतल किरणे डोळ्यास व मनास थंडावा देतात. तिसरं, चंद्र व सूर्य या तेजोध्यानात काही व्यावहारिक अडचणी आहेत. सूर्य चंद्र स्वच्छ दिसणे एकतर अवघड आणि सध्याच्या शहरी जीवनात उंच उंच इमारतींमुळे त्यांचे दर्शनही दुरापास्त झाले आहे. विद्युत रोषणाई खेड्यांपर्यंत पोचली आहे, त्यामुळे निर्भेळ चंद्रप्रकाशही मिळणे कठीणच. विजेच्या प्रकाश किरणांचे मिश्रण त्यात आता अपरिहार्य होऊन बसले आहे. म्हणून तिसरे ध्यान सांगितले आहे ते ज्योतिर्ध्यान. ज्योतिर्ध्यान म्हणजे निरांजनाच्या वा मेणबत्तीच्या ज्योतीवर ध्यान केंद्रित करणे. चौथे, निरभ्र स्वच्छ नील आकाशावर ध्यान करणे, हा चौथा प्रकार. आकाशाच्या निळीम्यात खोल दृष्टी. पाचवं, प्रतिबिंब ध्यान. आसनस्थ होऊन आपले स्वतःचे प्रतिबिंब आरशात एकाग्रतेने पाहणे. सहावे, मूर्ती ध्यान. आपल्या इष्टदेवतेची मूर्ती समोर ठेवून तिच्यावर ध्यान केंद्रित करणे. सातवे, जप ध्यान. त्यातील जीभ न हलवता एखाद्या जपाचे केवळ स्फुरण चालले आहे असे ध्यान. ही पद्धती अतिशय चांगली आहे.
हा जप कोठे म्हणजे शरीरातील कुठल्या भागात चालला आहे ते लक्षपूर्वक पाहावे. म्हणजे ओठातून बाहेर तर नकोच नको, ज्याला आपण वैखरीचा जप म्हणतो तो नको सांगितलाय त्यांनी. कंठातही चालू नये. हृदयात जपाचे स्पंदन चाललेले आतल्या आत जाणवणे अधिक चांगले. पण सर्वात श्रेष्ठ बेंबीशी जपाचे स्पंदन चाललेले जाणवणे. बेंबीजवळ चाललेल्या जपास परावाणीचा जप म्हणतात. हृदयाच्या जपास पश्यंती जप म्हणतात. या स्थानी जप केल्यास प्रकाश दर्शनाचे अनुभव येतात. कंठातील जपास मध्यमा जप म्हणतात आणि तोंडातील प्रकट वा अप्रकट जपास वैखरी जप असे म्हणतात. जप हा पश्यंतीवर किंवा परेवर करण्याचे प्रयत्न व्हावेत. 8. हा जपही थांबून केवळ स्वस्वरूपावर ध्यान केंद्रित करता येते. येथे कसलेच चिंतन नसते, कोणताच जप नसतो, केवळ अहमचे स्फुरण जाणवते. हा जपच म्हणायचा. यात केवळ श्वासावर ध्यान केंद्रित केले जाते. यास अजपा जप किंवा शब्दशून्य जप असे म्हणतात. 9. निरालंब ध्यान हा सर्वात अवघड पण सर्वात श्रेष्ठ प्रकार आहे. आलंब म्हणजे आधार. मनाला कोणत्या तरी वस्तूचा व शब्दाचा आधार लागतो. ते सारेच आधार काढून टाकणे अशी ही ध्यान पद्धती आहे. वस्तुशून्य, शब्दशून्य आणि अहमशून्य. 10वा आणि अखेरचा प्रकार कला साधना. निरालंब ध्यान अवघडच. जप कंटाळवाणा व यांत्रिक बनू शकतो. शिवाय भावभावनांचे पंख कातरणे हे अवघड आणि डोंगराचा उभा कडा चढून जाण्याइतके दमछाक करणारे. हा योग एका जन्मात साधणे कठीणच. त्यापेक्षा या भावभावनांच्याच आधाराने मनाची एकाग्रता साधता येईल काय? तर येते. कला म्हणजेच योगाभ्यास आहे. कलेमध्ये सौंदर्य आहे, मनाला आधार आहे, कंटाळवाणेपणा नाही, यांत्रिकता नाही, भावभावनांच्या विरुद्ध लढाई नाही. तरीही मनास एकाग्र आणि वासनाशून्य बनवता येते. यासाठी कलांची साधना करावी. योगी अरविंद म्हणतात, कला म्हणजेच योग साधना. या निमित्ताने आम्ही येथे अनेक ध्यान पद्धती सांगितल्या आहेत. ज्ञानदेवांनी या श्लोकावर विवेचन करताना एक विलक्षणच विचार मांडला आहे. एतुलेनी स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, ना तरी घालावे मोकलोनी. या पद्धतीने मन स्थिर झाले तर कामच भागले, नाहीच जमले तर मन खुशाल मोकळे सोडावे. मग ते जेथे जेथे जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. म्हणजे मोकळे सोडलेले मन जेथे जेथे भरकटत जाईल तेथून ते आत्मस्वरूपावरच स्थिर होईल. हे कसे काय? ज्ञानदेवांचे चिंतन असे विलक्षण कसे? कारण आत्मा आत आहे तसाच बाहेरही आहेच. तेव्हा आत्मस्वरूपावर ध्यान करायचे म्हणजे मन आत कोंडलेलेच पाहिजे असे नाही. बाहेर सोडले तरीही प्रकृतीच्या अंती शिवूची भेटे म्हणजे अमृतानुभव, या निसर्गाच्या शेवटच्या टप्प्यावर चैतन्याचीच म्हणजेच आत्मरूपाचीच भेट होईल. मन बाहेर सोडायचे झाले तर ते त्रिगुणात आणि द्वंद्वात अडकण्याची मात्र भीती आहे. त्यासाठी कलांचे माध्यम उत्कृष्ट. कलांच्या अभ्यासात मन कोंडावे लागत नाही, ते बाहेर पडू शकते. पण त्रिगुणात व द्वंद्वात न सापडता ते एकाग्रही होऊ शकते. या अशा अनेक ध्यान पद्धती आहेत. आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतीही पद्धत अवलंबावी, पण योगाभ्यास जरूर करावा. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. छान सांगितलं ते, खूप छान सांगितलं बरं का. ध्यानाचं त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे हे की काल जो विषय चालला होता की नुसतं वाचून नाही उपयोग, की आपल्याला प्रत्यक्षात काय करायचंय हे आपण कुठेतरी बघणं त्याच्यात आवश्यक आहे, की काय आवश्यक आहे. करू शकतो आपण. तर बरोबर. ते मला छान वाटलं, वाचनात आलं म्हणून वाचून दाखवलं. आणि वेगवेगळे ध्यान आहे, गाइडेड ध्यान सुद्धा अजून वेगळं आहे. आणि खरंच केलं ना तर मन रित होणं फार आवश्यक आहे, जसं त्यांनी आवश्यक आहे. सांगितलं ते.
खरंय आपलं खरंय मन रितच होत नाही, कारण आपण फक्त मन कुठे ना कुठेतरी गुंतून घेतो प्रत्येक वेळेस. खरंय खरंय बरोबर. अजून कोणी काही बोलणार आहे? ध्यानावर खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप योगावर खूप खूप काही बोलण्यासारखं आहे. फक्त करणं अवघड आहे. हो ना, हा अध्यायच असा आहे की पूर्ण सारच आहे ते गीतेचं. आणि क- जन्म लागतील त्या स्थितीला बरोबर. पोहोचायला आपल्याला. निशाताई बोलता? हो, स्वामी वरदानंद भारतींचं आत्मसंयम योग हे स्वतंत्र पुस्तक आहे 6व्या अध्यायाचं. हा, तर त्यातला 27वा श्लोक घेते मी. बर. म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकली हे प्रवचन झालेले आहेत त्यांची. हम्म, त्यांची जी मुंबईला प्रवचन झाली होती ते त्यांच्या शिष्यांनी हम्म, पुस्तक रूपात छापलेले आहेत. तर त्यामुळे त्यांचे 18 अध्यायावर आहेत, प्रत्येक अध्यायाचं स्वतंत्र पुस्तक आहे. हम्म, हम्म. तर माझ्याकडे त्यातलं 6वा आहे आत्मसंयम योग. अच्छा, लेखक कोण म्हणले तुम्ही? तर वरदानंद भारती, अनंत दामोदर आठवले, स्वामी अच्छा, वरदानंद भारती. बर बर. आपला जो सकाळी श्लोक असतो, हा, आपण ऐकतो पुणे केंद्राचा, हा, त्यामध्ये पण वरदानंद भारतींचं असतं त्यात, जसं विनोबा भावेंचं सांगतात हो हो हो, तसंच बर, बरोबर. यांचं काय मत आहे गुरूंचं ते पण सांगितलं जातं. हा, तर त्या स्वतंत्र पुस्तक आहे आणि यात कसं प्रॅक्टिकली जास्त उदाहरणं दिली आहेत त्यांनी. आपण जीवन जगताना हा, कसं ते आत्मसात करायचंय, आपला उद्देश तोच आहे गीता आत्मसात करणं. बरोबर आहे. तर तिथे कुठे काय वाचा. अडचणी येतात किंवा हा, अनुभव अनुभवामध्ये कसं आणायचं आपल्याला जीवन जगताना. 27वा घेते मी त्यातला श्लोक. हो, शांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांत रजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. ज्यापणे शांत झाले आहे, जो निष्पाप झालेला आहे, जो ब्रह्मभावाला प्राप्त झाला आहे, अशा त्या योग्याला उत्तम सुखाची प्राप्ती होते. येथे योग्याला दिलेली प्रशांत मनसम, शांत रजसम, अकल्मषम, ब्रह्मभूतम ही विशेषणे लक्षात घेण्यासारखी आहेत. आपण सामान्यतः सिरा, अंतर्ज्ञान असणारा, समाधिस्थ होतो या नावाने भूमीमध्ये गाडून घेणारा इत्यादी इत्यादी वैशिष्ट्ये दाखविणारा जो असतो त्याला योगी म्हणतो, योगी मानतो. भगवंतांनी मात्र येथे जी लक्षणे सांगितलेली आहेत ती अंतांच्या ठिकाणी असतात असे मानले जाते. त्यांचाच उल्लेख येथे भगवंतांनी योगी जय पराजय, मानापमान यामुळे अस्वस्थता येत नाही. सर्व प्रकारच्या शोकमोहापासून तो दूर राहतो. शांत असणे हाच त्याच्या मनाचा स्वभाव होऊन राहतो. कारण आता या योग्याच्या ठिकाणचा रजोगुण मावळलेला आहे. रजोगुणामुळे मनुष्य स्वार्थी, विषयासक्त, नाना प्रकारचे उद्योग अंगावर ओढून घेणारा, चळवळ्या, लोभी, विषय लोलूप, अश्रद्ध असा होत असतो. रजोगुण नाहीसा झाल्यामुळे रजोगुणाचे हे दोषही लोप पावतात आणि मग अर्थातच अशा व्यक्तीच्या हातून कोणत्याही प्रकारचे पापाचरण गुण नष्ट झाला, शरीर आणि मन पूर्णपणे निष्पाप झाले की असा योगी ब्रह्माच्या योग्यतेचा, ब्रह्म होण्याच्या योग्यतेचा होतो आणि मग त्याच्याकडे सुख, उत्तम सुख, सर्वश्रेष्ठ सुख आपण होऊन येते. मनुष्याची प्रत्येक प्रवृत्ती ही सुख मिळविण्यासाठी असते असे शास्त्र सांगते. सुखार्था सर्व भूतानां मतः सर्वाः प्रवृत्तयः हे विधान निरपवादपणे सत्य आहे. माणूस कष्ट उचलण्यास, त्याग करण्यास, त्या स्वरूपात दुःख भोगण्यास सिद्ध असतो असे जरी वरवर पाहता दिसले तरीही तो ते त्याच्या कल्पनेने अधिक चांगल्या, अधिक टिकाऊ सुखासाठी करीत असतो. अडचण असते किंवा चूक घडते ती सुख कशाला म्हणावे या संबंधात. सामान्य माणूस इंद्रियांना मिळणारे विषयोपभोग यातच सुख आहे असे मानित असतो. खाणे, पिणे, लेणे पाहिजे तसे मिळणे हीच त्याच्या सुखकल्पनेची मर्यादा असते. खाण्यापिण्याच्या निदान शरीरधारणेपुरता उपयोग तरी आहे. लेण्याचे सुख हे केवळ काल्पनिक सुख आहे. त्यामुळे लोक आपल्याला बरे म्हणतात, कौतुक करतात. एवढे समाधान मिळत असेल तर असेल. त्यातही खऱ्या कौतुकापेक्षा मत्सराने जळफळाटच होण्याची शक्यता अधिक.
या लेण्यामुळे मिळावयाचा तो आनंदही वर्षाकाठी 5-10 दिवस मिळावयाचा. एरवी ते सांभाळण्याची चिंताच पुष्कळ प्रमाणात करावी लागते. बहुतेक सर्व सांसारिक सुखाचे उण्या अधिक प्रमाणात असेच असते. ही सुखे एकतर थोडा वेळ टिकतात, त्यात कल्पनेचा भागच अधिक असतो आणि तुलनेचा संभव सतत असल्याने आपल्यापेक्षा चांगले कोणाजवळ आढळले की आपल्या सुखाचे समाधान पार हरवून जाते. कुठेतरी उदात्ततेचा स्पर्श असल्यावाचून सुखाला खऱ्या अर्थाने सुखपणा प्राप्त होत नाही. व्यसनी माणसे अधम पातळीवरच्या छंदिष्टपणालाही परमोच्च सुख मानतात आणि त्या सुखाचे आकर्षण नसणाऱ्याला करंटा समजतात. हे त्यांच्या अहंकाराच्या नीचतेचे लक्षण आहे. केवळ शब्दांच्या लाघवीमुळे कशालाही सुख म्हणणे योग्य नसते, हिताचे नसते. एरवी प्रपंचातही सुख म्हणण्याच्या योग्यतेची काही सुखे भाग्यवान व्यक्तीला उपभोगावयास मिळतात. अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा असणे, बायको सुगृहिणी त्यातही सहधर्मचारिणी असणे, मुले सद्गुणी असणे, आप्त सहकारी असणे, मित्र निरपेक्ष असणे, सेवक आज्ञाधारक असणे, समाजामध्ये प्रतिष्ठा असणे आणि यासारखी काही सुखे प्रपंचातही उपभोगता येतात. पण ती सगळी एकट्याच्या वाट्याला येणे हे क्वचितच आढळते. कोठे काही, एक आहे एक नाही, अशी स्थिती बहुधा सर्वत्र आढळते. आणि मग प्रत्येकजण एकमेकाला माझ्यापेक्षा तुझे बरे आहे रे असे म्हणत असतो. संसारातील प्रत्येक सुख जणू अपूर्णता आणि अतृप्तीच्या हातात हात घालून चालत असते. म्हणून इंद्रियजन्य सुखाला, सांसारिक सुखाला शास्त्र सुखाभास म्हणत असते. येथे गीतेने जो शब्द वापरला आहे तो उत्तम सुख असा आहे. सामान्य सुख क्वचित इतरत्रही आढळेल, पण परमार्थात, अध्यात्मात वर्णिलेले हे जे सुख आहे ते असे साधे सुख नाही, ते उत्तम सुख आहे. आता त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक चांगले, अधिक आनंददायक असे दुसरे काही उरत नाही. म्हणून हे उत्तम सुख. यात शाश्वतता आहे, म्हणजे हे सतत टिकून राहणारे आहे. यात चढ उतार, उणे अधिक, डावे उजवे असे काही नाही. या सुखाला उत्तम हे विशेषण त्यामुळेच प्राप्त झाले आहे. असे हे उत्तम सुख प्रशांत चित्तादी लक्षणांनी युक्त असलेल्या योग्याला मिळते. ते सुख जणू आपण होऊन त्याच्याकडे येते. गीतेने उत्तमं सुखं योगिनं उपैति असा प्रयोग केला आहे. योग्याकडे सुख येते असा त्याचा अर्थ. म्हणजे योगी साधना करतो ती सुखाच्या लालसेने नाही, हेही त्यावरून सहजपणे स्पष्ट होते. साधना पूर्ण झालेल्याची अवस्था मोठी विलक्षण आहे. विषयासक्ती त्याला आपण होऊन सोडून जाते. तर सुख, संतोष, समाधान त्याच्या भेटीसाठी आतुर झालेले असते. हा आपल्या ठिकाणी शांत आणि प्रसन्न असतो. म्हणूनच कदाचित गीतेने प्रशांत शब्दाचा उपयोग केलेला असेल. त्याला सुख मिळते, सुख त्याच्याकडे येते हे म्हणणे खरे तर लौकिकच आहे. कारण जो ब्रह्मभूत झाला, ब्रह्मतत्वाला प्राप्त झाला, ब्रह्म होतात ज्याचे ब्रह्मत्व व्यक्त झाले, त्याला सुख प्राप्त होते म्हणण्यात काही विशेष नाही. प्रशांत चित्त योगी सुखरूपच आहे. कारण ब्रह्म हे सच्चिदानंद रूप आहे. सच्चित आनंद रूप असणे हेच ब्रह्माचे स्वरूप आहे, लक्षण आहे. तेव्हा सुख, उत्तम सुख त्याच्याकडे येते ही भाषा बोध करून देण्यासाठी असलेली लौकिक भाषा आहे. साधक दशेतून सिद्ध दशेकडे जाताना सिद्धावस्था प्राप्त झाली असली तरी परिपूर्ण सिद्धतेच्या दृष्टीने काही अंतर राहते. त्याला अनुसरून ही अशी वर्णने केली जातात. ते पुढील श्लोकावरून अधिक स्पष्ट होईल. जय श्रीकृष्ण. छान सांगितलं ते निशाताई. पद्मजाताई तुम्ही बोलता? नाही. अच्छा, जयश्रीताई बोलतायत बहुतेक. नि- जयश्रीताई. मी बोलू? हो. निशाताईंना एक रिक्वेस्ट होती. हं. त्यांनी जो उल्लेख केला ना वरदानंद भारतींचं कुठलं हे व्हिडिओ. हॅलो बोला. निशाताई. हा, तर निशाताई ते जर तो काय जो व्हिडिओ तुम्ही म्हणताय किंवा हे, तर त्याची लिंक किंवा असं काही पाठवता येईल का? युट्यूबला काही आहे का ते चॅनल किंवा त्याची काही नाही. लिंक? अनंत महाराज तसं आठवले नाहीये. म्हणून समजा जर तुम्ही सर्च केलं ना ताई, तर हा. त्यांचं पुष्कळ असं साहित्य किंवा हे आहे युट्यूब. आहे अवेलेबल. हो अच्छा, हो. हा, नाही, बरं. व्हिडिओ नाही सांगता येणार. त्यांच्या हा. प्रवचनांचे पुस्तक रूपात रूपांतर केलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं अच्छा. पुस्तक
हा 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 अनंत राठवले बर आप्पा म्हणतात त्याला. हा हो हो आप्पा म्हणतात, अनंत बरोबर. राठवले आप्पा आप्पा म्हणतात, हं. बरोबर. वरदानंद भारतीचे शिष्य आहेत. हो हो हा. हा, ते वरदानंद तसं भारतीचे हो- ते. त्यांचंच वरदानंद भारती असं नाव आहे. अनंत राठवले हा, आप्पा. दासगणू महाराजांचे शिष्य. हा दासगणू हा महाराजांचे शिष्य आहेत, दासगणू बरोबर. महाराजांचे शिष्य, बरोबर. आणि त्यांच्या चाली पण बऱ्याचशा त्या दासगणू महाराजांच्याच याच्यावरती आहेत, पदांच्या सगळ्या. हो हो हा. हो- आहेत भरपूर वाङ्मय पुस्तकं. तसं भरपूर 18 आहे. अध्यायाचं पण खूप छान आहे. जीवन साधना प्रत्येकाने अवश्य वाचावा असं आहे. आपण कारण मागे पण हो या विषयावर सांगितलं होतं की त्यांची 18 पुस्तकं आहेत, 18 अध्यायावर, आणि खूप चांगलं संकलन आहे. माझ्याकडे बरेच आहेत. आहेत ना? हा, जय चालेल. श्रीकृष्ण. प्रशांत, आपलं साधक संजीवनीचं वाचन राहिलंच ना ताई? हो, ताई मी 26 आणि 27व्या अध्याय श्लोकावरती सांगते थोडं, एक बर 5 बर. मिनिटाचं. मी सांगते थोडस आधी, मग तुम्ही सांगा. चालेल? जय ह्या काय श्रीकृष्ण. सुचेताताई काय म्हणतायत बघा, त्याप्रमाणे सांगूया. बर, हो कोणी, हा, कोणी सुरू करा. जयश्रीताई करा मला थोडस सुरू. सांगायचंय एका शब्दावर, हा, जास्त नाही सांगायचं. बर बर, हरकत नाही. याच्यामधलं सांगायचं. प्रशांत मनस 27वा श्लोक. हं. तर त्यांनी सांगितलं, तमोगुण रजोगुण आणि त्यांच्या वृत्ती शांत झाल्याने ज्याचे मन स्वाभाविक शांत झाले आहे, अर्थात ज्याची सर्व प्राकृत पदार्थापासून संकल्प विकल्पापासूनही उपरती झाली आहे, अशा स्वाभाविक शांत मनाच्या योग्याला प्रशांत मनस म्हटले आहे. परंतु इथे त्यांनी काय सांगितलं, प्रशांत म्हणण्याचे तात्पर्य ध्यान योगी जोपर्यंत मनाला आपले समजतो तोपर्यंत मन अभ्यासाने शांत तर होऊ शकते, परंतु प्रशांत अर्थात संपूर्णपणे शांत होऊ शकत नाही. आपण जेवलो तर आपली तृप्ती होती. आपण काय म्हणतो, आता मी भर जेवलो, माझं समाधान झालं, आता मी याच्यावर आपल्याला काही नाही दिलं तरी चालेल. हे केवळ म्हणतो 1, 2, 3 तास. थोडस संध्याकाळ थोडीशी वेळ गेली का आपण म्हणतो नाही, काहीतरी थोडंसं खावं लागेल. त्यांनी पूर्ण म्हणजे तेवढ्यापुरती तृप्ती झाली होती, तेवढ्यापुरतं पोट बरोबर भरलं होतं आपलं, की मी बरोबर. जेवणारच नाही, मला नसलं तरी चालेल, आता झालं. तसं ध्यानाने सुरुवातीला शांत होतो. नदी शांत असते, ती थोड्या वेळ असते, उगमाला खूप खळखळ खळखळ असते आणि पुढे शांत असते. शांत होऊन परत तिला अडचणी आल्या की परत ती वाकडी तिकडी वाहत चालते. पण समुद्राला प्रशांत म्हटलेलं आहे. का प्रशांत म्हटलं, नदी जसे जलचर प्राणी आहेत, जेवढं आहे तेवढं समुद्रात पण जलचर प्राणी आहे. ज्वालामुखी त्याच्यात वडनावळ आहे, एवढं असून सुद्धा वर तो कसा आहे, शांत स्थिर आहे. पण स्थिर कसा आहे, शांत कसा आहे, कायमचा आहे. लाटा जरी आल्या तर तेवढी पुरती, ते माऊलींनी सांगितलंय, ही वरली करणी वार्याची. ह्या वाऱ्यामुळं ह्या लाटा हे उत्पन्न होत, पण समुद्रात काहीच हालचाल होत नाही, म्हणून त्याला प्रशांत म्हटलेलं आहे. तर आपलं मन परत त्या पदार्थावर येणं, किंवा त्या एकदा योग्याने ध्यानाने हे केलं ना, एकदा संसार त्यागला ना, तो परत संसारात येत नाही. जसं ज्ञानेश्वर म्हणजे आपण संतांचं म्हणतो ना, परत माघारी येणे नाही, याला प्रशांत म्हणायचं. आणि शांत म्हणजे तेवढ्या पुरतच. एखादा रागीट माणूस शांत झाला का आपण म्हणतो झाला शांत, पण भीती असती, हा शांत झाला परत कधी चिडल. आणि योगी असतो तो प्रशांत असतो, तो परत त्या रागच नाही, त्याने रागाचा त्याग केलेला आहे. तर त्यांनी सांगितलं इथं की जेव्हा ध्यानयोग मनापासून उपरत होतो आणि मनालाही आपले मानित नाही, मनही माझं नाही, आणि मनाची उपरती आली, तो काय सांगतं मन, आपण काय म्हणतो मनाने केलं, मनाने गुरु सुद्धा मनाने केलं, किंवा वागणं सुद्धा मनाने, तर परत त्या गोष्टीवर येतो. तर यांनी काय केलं, मनाला उपरत केलं, म्हणजे मनापासून विटून गेला. विटून जरी गेला तर काही काही काय करतात, संसारी लोक म्हणतात की आम्ही आता विटलो, संसाराला विटलो, माणसांना विटलो, आणि आम्ही चाललो कुठं, योगी व्हायला किंवा वारीला कुठं, आणि परत मागे येतात. तर हा विटला म्हणजे हा परत ती गोष्ट घेतच नाही. माऊलीने आता हे खूप उदाहरण उच्च याचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वो मुनी सुनी आत्ताची गेली, आत्ता कुत्र ते त्याच्याकडे पाहिल का, ते चाटील, आपण पाहू का त्या गोष्टीकडे. इतके विषय आणि इतकं त्याची किळस आली पाहिजे, इतके त्यागले पाहिजे ते विषय, तेव्हा आपल्याला उपरती होईल. आणि त्या उपरती झाल्यावर, आणि हा काय करतो, उपरती आता आपल्याला सल्ला दिला तर हितकारण दिला तर कधी कधी तो चुकीचा असतो, अहित पण असतं, पण आपण म्हणतो नाही, हा असा सल्ला मला चांगलाच सल्ला देईल, माझ्या याच्यावर विश्वास आहे,
त्याचा अहिताचं का ना पण दुश्मनाने चांगला जरी सल्ला दिला तर आपण म्हणतो हा तो माझा शत्रू आहे, तो काय मला चांगला सल्ला देणार आहे का, ते काय आमचं आमचं चांगलं पाहणार आहे का, ते आम्हाला सल्ला वाईटच देतील जरी चांगला असला. तसं यांनी काय केलं, यांनी मनाला आपलं मानलंच नाही, उपरत झाला आणि मनाला आपलं मानत नाही, मनाशी त्याचा काही संबंध नसतो. तो काय करतो, संबंधच विच्छेद करून टाकतो, त्याच्यावर फुली घालून टाकली, आता ते तिकडं परत जाणं नाही. आणि मग असं केल्यावर त्याच्या मनात राग द्वेष राहत नाही आणि मग त्याचं मन काय होतं, स्वाभाविकच शांत होतं. वीट आलो येऊन, कंटाळ येऊन, नको नको परत आपण म्हणतो त्याच माणसाशी किती वेळा वाद घालायचा, किती वेळा शिन करायचा, आम्ही त्यांचं नावच टाकलं, आम्ही त्या बाजूनी पाहतच नाही. असं ह्या योग यांनी काय केलं, प्रशांत मन झालं म्हणजे यांनी काय केलं, ह्या मनाचा विच्छेदच करून टाकला. आणि म्हणून तो कसा झाला तर पापरहित, शांत आणि रजोगुण युक्त आणि प्रशांत मनाचा झालेला आहे. रजोगुण पण हे नाही, म्हणून त्या योगासाठी येणं आले आहे. अशा ब्रह्मरूप ध्यान योगाला स्वाभाविकच उत्तम सुख अर्थात सात्विक सुख प्राप्त होते. त्यांनी रजोगुण पण सोडून दिला, तमोगुण पण सोडून दिला आणि त्याला सुख कसं मिळतं तर निश्चय. मग हा काय सनिश्चयने योक्तव्य, मग त्या योगाचा अभ्यास करणाऱ्या योगाला निश्चितच उत्तम सुखाची प्राप्ती होती. कारण त्यांनी काय केलं, वाईट वाईट जेवढे तेवढं बाजूला टाकत टाकत गेला आणि मग त्याला मला यात किंचित मात्र ही संशय नाही या निसंदिग्धतेला दाखवण्यासाठी इथे ही या शब्दाचा वापर केला. सुखमुपैती म्हणण्याचे तात्पर्य जो योगी सर्वापासून उपराम झाला म्हणजे तो काय झाला, खरंच योगी झाला. आता तो कशातच याच्यात राहिला नाही, उपरती आली, त्याला त्याला उत्तम सुखाचा शोध करावा लागत नाही. त्या सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न परिश्रम काहीच करावे लागत नाही, कारण ते उत्तम सुखच वेगळं आहे त्याचं. ते बरोबर. उत्तम सुख त्याला स्वतः आपोआप प्राप्त होतात. आपल्याला उत्तम सुख काय, उत्तम भोग, झोपायला मऊ बिछाना, खायला गोड चांगलं धोड, जिभेला चांगलं लागल, हे आपल्या दृष्टीने उत्तम सुख आहे. त्याला हे उत्तम नंतर परत त्याचे दोष पण आहे. आपण जे उत्तम सुख अनुभवतो त्याला उत्तम म्हणताच येणार नाही, ते तात्पुरते, कारण त्यांनी परत रोग आजार वाढतात, मग परत कडू औषध घ्यावं लागतं किंवा कडू पाले काढे घ्यावं लागतात. तर याच्या दृष्टीने उत्तम सुख म्हणजे सगळ्या सुखाचा त्याग करणे आणि त्या भगवंताशी एकरूप होणं. आणि तिथं विषयच नाही, विषय नाही, मन नाही, इंद्रिय नाही, काहीच नाही. ते बरं. एवढे थंडीत जर हे करत असले, पाण्यात उभे राहून तपश्चर्या करत असले, उन्हाळ्यात जर उन्हाच्या याच्यात तपश्चर्या करत असलं तर त्यांनी शरीराचे हे सोय सोडूनच दिलेली. मग आपल्या दृष्टीने उत्तम सुख आणि त्यांच्या दृष्टीने उत्तम सुख हे वेगळं आहे. मग ते काय होतात आणि मग ते स्वतःच आपोआप त्या भगवंत स्वरूपाला प्राप्त होतात, कारण त्यांचं उत्तम म्हणजे उत्तम सत्वगुणाच्याही पलीकडं. कारण कधी कधी तमगुण, रजोगुण आणि सत्वगुण, सत्वगुणावरून कधी कधी लोभानी यांनी परत माग आलेले आपण पाहिलेले योगी असू कोणी असू, तमोगुणापर्यंत आलेले, परत रजोगुणापर्यंत आले, परंतु हे सत्वगुणाच्या शुद्ध सत्वाच्या पलीकडे गेलेले. त्यामुळं माझं कुणीच नाही, मनच माझं नाही, हे शरीरच माझं नाही, हे काहीच माझं नाही म्हटल्यावर ते मुलं ते पुढचं नाहीच ना. आणि मग अशी शांतता सांगितली तर ती अशी शांतता आहे ना, इतका मागे गेलेला आहे, वैखरीन पश्चंतीन परान सगळ्याच्या मागे गेल्यावर एवढा उलटा येऊ शकत नाहीये. कारण तो त्या शोधात वरती ऊर्ध्वमूल माझा शाखा असं झालेली त्याची परिस्थिती. त्याच्यामुळं तो काय झाला, म्हणून त्यांनी सांगितलं प्रशांत म्हणजे परत तो शांत तात्पुरता असतो आणि प्रशांत परमशांती. कायमस्वरूपी असतो. हा आणि परमशांतीला प्राप्त होतो. हा परम शांतीला तो बरं. प्राप्त होतो. जय बरोबर. श्रीकृष्ण. खूप छान सांगितलं त्या ते. श्लोकावर सांगितलं प्रशांत मनसं मी येणं. हो. आपल्या साधक संजीवनीचाच थोडासा हे घेतला आणि हो. तुम्हाला माहिती मी काढत नाही, मी चालू मध्येच सांगत असते. नाही नाही, खूप छान सांगितलं. अगदी हे परमशांती, सुचवत प्रशांत सुख म्हणजे काय, तर हा साधक संजीवनीमध्ये थोडक्यात एक शब्द वापरलेला आहे बघा, मी ते वाचून दाखवते फक्त. हा हा हो. आपण सामान्यतः शांती म्हणजे बाहेर गोंधळ नसणे, समस्या हा, नसणे किंवा दुःख नसणे असे मानतो. पण हा. भगवान येथे ज्या परमशांतीचा उल्लेख करतात ती परिस्थितीवर अवलंबून नसते. स्वामी रामसुखदासजी म्हणतात की अशांततेचे मूळ कारण बाह्य जग नाही, तर मनातील राग, द्वेष, इच्छा, अपेक्षा आणि अहंकार आहेत. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत बाहेर सर्व काही अनुकूल असले तरी मनाला शांती मिळत नाही. साधक सातत्याने योगाभ्यास करतो तेव्हा मनातील रजोगुण कमी होतो, इच्छा मंदावतात
अपेक्षा सैल होतात, अहंकार विरघळू लागतात, तेव्हा मनात अशी शांतता निर्माण होते की ती कोणत्याही बाह्य घटनेने नष्ट होत नाही. हिला भगवान परमशांती किंवा प्रशांत सुख असं म्हणतात. आता हे परमशांती सुख मिळाल्यानंतर पुढची अवस्था जी असती ती 27व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे बघा. त्याला ब्रह्मभूत अवस्था असे म्हणतात. ती ब्रह्मभूत अवस्था म्हणजे नेमकं काय बघा. याचा अर्थ असा आहे की तो स्वतः परमेश्वर बनत नाही, पण असं सांगितलंय की ब्रह्मभूत म्हणजे ज्याच्या अंतःकरणात ब्रह्मस्वरूपाचे गुण प्रगट होऊ शकतात. म्हणजे ज्याच्या स्वरूपामध्ये किंवा ज्याच्या याच्यामध्ये ब्रह्मस्वरूपाचे गुण प्रगट होऊ लागतात. तो स्वतःला केवळ शरीर मानत नाही, त्याची ओळख पूर्णपणे बदलून जाते. तो स्वतःला सुरुवातीला मी अमुक आहे, मी तमुक आहे किंवा माझे हे कुटुंब आहे असं म्हणत असेल कदाचित, पण ह्या परमशांतीमुळे तो परमात्म्याचा अंश आहे, माझे खरे स्वरूप शुद्ध चैतन्य रूप आणि अविनाशी आहे, या जाणीवेमुळे त्याच्या व्यवहारात नम्रता, समत्व आणि करुणा प्रगट होते. आणि याच्यामुळे काय होतं की पूर्णपणे एक मिनिट की चैतन्याचा त्याला अनुभव येतो आणि साधकाचे मन इतकं निर्मळ होऊन जातं की परमात्म्याचे अस्तित्व त्याला स्पष्टपणे जाणवू लागते. जसा स्वच्छ आरशाला चेहरा स्पष्ट दिसतो, तसा शुद्ध अंतःकरणात परमात्म्याचा प्रभाव प्रतिबिंबित दिसतो. आणि परमात्मा नव्याने येत नाही, तर तो आधीपासूनच आपल्याजवळ आहे, पण मनावरील वासनांच्या, अहंकाराच्या आणि चंचलतेचे पडदे दूर झाल्यामुळे त्याला ब्रह्मसंस्पर्श याची जाणीव निर्माण होते, त्याची अनुभूती निर्माण होते, असं 27व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 26 आणि 27 असे वेगवेगळे सांगितले. जयश्रीताई, वाचता तुम्ही आता? हो 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 26 आणि 27व्या श्लोकावरतीच मी बरं. स्पष्टीकरण देते. हं. 26वा श्लोक. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्नेव वशन्नयेत्. अर्थ, चंचल व अस्थिर असणारे मन जेथून जेथून भरकटत राहते फिरते, तेथून तेथून हे मन नियमित करून अंतरात्म्याच्या अधीन करावे. स्पष्टीकरण. मन एकाग्र करताना आपले मत दाखवते. मनाचा स्वभाव वेगळा आहे व त्यापासून वेगळी गोष्ट करून घेत असतो. मनाच्या बाबतीत अभ्यास करून एकाग्रता साधायची आहे. यासाठी मनाचा स्वभाव माहीत असला पाहिजे. मन सैरावैरा धावणारच हे गृहीत धरूनच जाणीवपूर्वक एकाग्रता साधण्यासाठी साधना करावयाची आहे. मन चंचल आहे, त्याची धावाधाव अविरत चालूच असते. त्याच्या अस्थिरतेला स्थिर करावयाचे आहे. त्यासाठी सदैव प्रयत्न केलाच पाहिजे. तेथे निराश होऊन चालत नाही. मन स्थिर निश्चल झाल्याशिवाय क्रांती होणार नाही जीवनात. यातून सुटण्यासाठी केंद्रबिंदू पकडायचा आहे आणि केंद्रबिंदू म्हणजेच मन. मन हे सर्वात सामर्थ्यवान आहे. शिवाय त्रिकालाच्या अनुभूतीचेही ज्ञान मनाला आहे. म्हणूनच मनाला आवर घालणे अत्यावश्यक आहे. जिथे जिथे ते जाईल तेथून त्याला ओढून आणावयाचे आहे. नको असणाऱ्या गोष्टींचा बिमोड करावयाचा आहे. हव्या असणाऱ्या गोष्टींचे रोपण करावयाचे व चंचलतेचे निराकरण करावयाचे आहे. अगदी प्रयत्नपूर्वक आत्म्यावर मन स्थिर करावयाचे, अगदी जाणीवपूर्वक म्हणजेच संसाराला अलग करावयाचे आहे. कर्म, भक्ती व ज्ञान या तीनही मार्गामध्ये अनेक विषयांचे मार्ग आहेत, परंतु ध्यान मार्गामध्ये मन हा एकच मार्ग आहे, दुसरा पर्याय नाही. त्याचा केंद्रबिंदू त्याचा केंद्रबिंदू नाम, रूप, ध्वनी, नाम व मूर्ती विरहितही असू शकेल, पण तेथून मन सैरभैर होता उपयोगी नाही. अन्यथा ही साधना अपुरी आहे व पूर्ण झाली असणे असे मानणे व्यर्थ आहे. भगवंताकडे ओढ हवीच. ओढ संपली की गती खुंटली. ही गोष्ट चटकन साध्य होणारी नाही.
भ्रम रहित होऊन अखंड व शांतपणे साधना केली पाहिजे. अगदी न चिडता, न न चिडचिड करता. चिडणे ही अस्थिरता आहे. अवतीभवती सर्व परमेश्वर रूपच आहे. प्राणी मात्र अनंत वस्तूंमध्ये एकच परमेश्वर भरून आहे. या दृष्टीने पाहिल्यास एकाग्रता साध्य करता येते. विश्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याला जवळ करा. जाणीवपूर्वक त्याचे अस्तित्व शोधून काढा, म्हणजे मन एकाग्र होईल. एकदा आत्मदर्शन झाले म्हणजे जीवनाचे स्वरूपच बदलेल. तेथे स्थिरता, निश्चलता येऊन परमानंद मिळेल. प्रसन्नता, शांतीसह सर्व जीवनभर ही अवस्था कायम राहील. ही अवस्था प्राप्त करणे अवघड असली तरी प्रयत्नपूर्वक साध्य होणारी आहे. मानवाच्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टीच गीता सांगते आणि सुलभ कशी होईल तेही पाहून सांगते. श्लोक 27. प्रशांत मनसं हेनै योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. ज्याचे मन पूर्णपणे शांत झालेले आहे, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, ज्याचे दोष पाप नाहीसे झालेले आहेत, जो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, खचित अशा या योग्याकडे सर्वश्रेष्ठ सुख येऊन पोहोचते. ज्याचे मन पूर्णतः शांत झालेले आहे त्याला सर्वश्रेष्ठ त्रिगुणातीत सुखाची प्राप्ती होते. ज्याच्या अंतःकरणातील रजोगुण शांत झाला आहे तेथे ब्रह्माची प्राप्ती झाली आहे, जी दोषविरहित पापविरहित आहे. तेथे सर्व परिपूर्ण आहे. मानवाच्या सर्वोच्च उत्तुंग स्थितीचे वर्णन येथे केले आहे. सामान्यतः मानवाचे मन अशांत असते, चंचल असते, भटकत राहत असल्याने स्वास्थ्य तर नाहीच, उलट सारखं धावतच असते. या धावणाऱ्या मनाला आवरून परत आणून आत्म्यामध्ये स्थिर करायचे आहे. देशेंद्रियाचे सूक्ष्म स्वरूप असलेले, सामर्थ्यवान असलेले हे इंद्रिय म्हणजे मन, भूत, भविष्य व वर्तमान काळातील संवेदनाही मनाला होऊ शकते. शिवाय कपोल कल्पित काही गोष्टी मन निर्माण करू शकते. सर्व इंद्रियांपेक्षा अधिक वेगाने धावणारे मन आहे आणि त्याला आत्म्या ठिकाणी स्थिर करायचे आहे. कारण विषय बदलते, क्षणभंगुर, परिवर्तनशील व विनाशी आहे. तेथे अस्वस्थता, अशांती, बेचैनी आहे. म्हणून तेथून मन काढा असे गीता सांगते व शांती, स्वास्थ्य असेल तेथे मन स्थिर करा. देह यांच्या अंतर्यामी जी सूक्ष्म, अनाकलनीय, शाश्वत, कधीही चिरंतन नसणारी शक्ती आहे ती म्हणजे आत्मा. तिथे निरामय आनंद आहे. इंद्रिय सुख हा आभास आहे. संपूर्ण विश्वाचे, मानवी जीवनाचे, चराचर सृष्टीचे स्वरूप ज्यांनी जाणून घेतलेले असते त्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. कर्मयोगापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. ज्याच्या अंतःकरणातील साम्यावस्था स्थिर झालेली आहे, अहंता, ममता नष्ट झालेली आहे, मनाचे स्थैर्य नष्ट होऊ देत नाही, जीवनाचे रहस्य विसरत नाही व त्या दृष्टीने आपले जीवन समर्पण करीत असतो, तो योगी. ही एक शक्ती आहे, अवस्था आहे. मन, इंद्रिय, देह याच्या पलीकडे जाऊन, मानसिक चंचलतेच्या पलीकडे जाऊन जो मनाने शांत आहे तो योगी. या अवस्थेतील योगी परिपूर्ण आहे. विश्वाकडे ते साक्षी भावाने पाहतो. चित्ताची साम्यावस्थेची आवश्यकता आहे. कर्तव्य करीत असताना सर्व प्रकारच्या विकारांपासून आपण अलिप्त असले पाहिजे. सुख दुःखे समे कृत्वा या पद्धतीने कर्तव्य केले पाहिजे. विश्वाच्या पाठीमागे असणारी शक्ती सामर्थ्यवान, चैतन्ययुक्त आनंद सागर आहे. म्हणून त्याला सत-चित आनंद म्हणतात. हा आनंद योग्यालाच मिळतो. हे सुखही त्यालाच मिळते. आमचे या उलट आहे. चंचल रजोगुणामुळे भटकंती, अशांती, स्थैर्य, अस्थैर्य आहे. इंद्रियांच्या संपन्नतेवर स्वास्थ्य अवलंबून नसते. जोपर्यंत शरीरधारी आहोत तोपर्यंत कल्मशयुक्त आहेत. अनेक दोष, वासना, क्लेश, अस्थिरतेने भरलेले हे जीवन असले तरी ब्रह्मभूत होण्याची युक्ती येथे सांगितलेली आहे. जय श्रीकृष्ण. छान ताई, छान सांगितलं, छान लिहिलं तर अगदी. हे इथं पंढरपूरचे एक स्थानिक आहेत होऊन गेलेले आडवळकर म्हणून, त्यांच्या पुस्तकातून हे मी सांगितलं तुम्हाला. बर. सविता ताई.
हो ताई. थोडं माझ्याकडे 7व्या अध्यायाचं सारांश थोडं थोडं एका एका श्लोकावर थोडा थोडा लिहिलेला आहे. वाचून दाखवू का ताई? 7वा नको ते, लिहिला आहे 6वा का? चालू आहे ना, जो चालू आहे तोच वाचा. 6वा अध्यायातला कोणता अध्याय? 6वा अध्याय चालू आहे, 26-27वा श्लोक चालू आहे. हो हो 32 ताई, पर्यंत तुम्ही वाचू शकता, पण ताई, एकदम 24 बर चा गोश्वर सांगू का? कशाचं ते? 24 6व्यातला 24 ते 28 पुस्तकातलाच आहे. हा, हरकत हो नाही. 7व्यातला नको. चालेल ताई. मग 7वा सुरू झाले का मग मी हा, मी तेच सहाव्यात वाचेल. म्हणलं. चालेल चालेल. 6व्या अध्यायामधला. हो हो. हा. आता आता त्यांचं होऊ द्या. हो मग हो, मी उद्या वाचेल हा 6व्या अध्यायात. चालेल. हं, चालेल. श्लोक 10 ते 23 पर्यंत वर्णिलेल्या योगात आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी बाह्य साधनांनी मनसंयमन व चित्त एकाग्रता साधावयाची असते. 24 ते 28 पर्यंतच्या 5 श्लोकात बुद्धिप्रधान योग साधन वर्णिलेले आहे. या बुद्धिविशिष्ट योग मार्गात आसन, प्राणायाम इत्यादिकांची आवश्यकता सांगितली नसून मनाने सर्व वासनांचा त्याग करून इंद्रिय निग्रह करावयाचा असून धृतीच्या साह्याने बुद्धीला बाह्य विचारापासून परावृत्त करावयाचे व मन आत्मचिंतनाकडे वळवायचे आहे. यात मनाला आत्मस्वरूपाखेरीज इतर कशाचेही चिंतन करू द्यावयाचे नाही. प्रारंभी मन स्वाभाविकपणे इकडे तिकडे भटकू लागणार, पण त्या भटक्या मनाला पुन्हा पुन्हा बाह्येंद्रियांच्या विषयापासून काढून आत्मचिंतनाकडेच गुंतवायचे. अशा रीतीने मनोनिग्रहाची आणि आत्मध्यानाची सवय केल्यास मन निष्पाप व निर्द्वंद्व होते. बुद्धीतला रजोगुण नाहीसा होऊन ती नित्य सत्वस्थ होते. अशा रीतीने योगाभ्यासाने चित्तशांती व स्थितप्रज्ञत्व साधले म्हणजे योगाभ्यासकाला आत्मसुखाचा अनुभव येऊ लागतो व तो निर्योगक्षेम होतो आणि अकल्मश झालेला तो योगी ब्रह्मस्वरूप जाणून आत्मवान व त्रिगुणातीत होऊन ब्रह्मैक्याचा अपार आनंद सतत भोगू लागतो. आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी साधनांनी केलेला योगाभ्यास आणि केवळ बुद्धिप्रधान योगाभ्यास यांच्या फलनिष्पत्तीत काहीच फरक नाही. ब्रह्मानंद हेच दोहोंचेही प्राप्तव्य होय. पण एका मार्गात सर्व कर्मे सोडून एकांतात बसून ध्यानधारणा करावी लागते, तर दुसऱ्यात कर्माचरण करीत असताना त्यातच गुणागुणेषु वर्तनते हे ओळखून अनासक्ती साधवायची असते. कर्मत्याग मार्गी मनुष्याला मनोनिग्रह करून निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ होण्याला ध्यानधारणा करणे हाच मार्ग असतो. कर्मयोगी प्रत्येक कर्म करताना त्यातच निष्कामता व निरहंकारता साधण्याविषयी दक्ष राहून नियत कर्तव्याबरोबरच आपल्या मनाला व बुद्धीला निष्कामतेने वळण लावतो आणि कर्मफलापासून निवृत्त केलेले मन निग्रहाने आत्मचिंतनाकडे लावले की त्याचे योग साधन सुरू होते. असा हा साम्य बुद्धिरूप योगाभ्यास सुलभ म्हणून कर्मयोगाला उपदेशिला आहे. झालं ताई? छान ताई. हे कशातून वाचलं ताई सारांश तुम्ही? हे गीता तत्व मंजिरीतनं वाचलं मी. अच्छा, बर बर. त्यांनी असे 4 श्लोक एकत्र केलेले आहेत आणि त्याचा एक ऍक्च्युली आता तुम्ही जे वाचलात ना 4 श्लोक, तर हे आपल्या जे गीतेचं छोटंसं पुस्तक आहे ना, श्रीमद भगवत गीता श्लोकार्थसहित वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा याची हे दिलेली आहे बघा, की प्रत्येक अध्यायामध्ये किती किती वेगवेगळे ग्रुप दिलेले आहेत. जसं की मी तुम्हाला वाटल्यास दाखवते सुरुवातीला, की आता 6वा जो अध्याय आहे आपला, याच्यामध्येच त्यांनी सांगितलं की 1 ते 4 जो श्लोक आहे तो कर्मयोगाचा विषय आणि योगारूढ पुरुषाचे लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं छोटंच पुस्तक आहे बघा, प्रत्येकाला घेण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर 5 ते 10 जो श्लोक आहे हे आत्मोद्धाराची प्रेरणा व भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण आहे. 11 ते 32 आतापर्यंत जे आपण वाचलेत ना, आता आपल्याला 32 पर्यंत वाचायचं आहे याच्यामध्ये सुद्धा. तर 11 ते 32 जे आहे हे ध्यान योगाचे सविस्तर वर्णन आहे बघा. आता त्याच्यामध्ये सुद्धा 28 पर्यंत आतापर्यंत ध्यान योग कसा करायचा वगैरे सांगितलं. आता पुढचे जे श्लोक आहेत 27-28च्या नंतरचे, आज जे आपण झाले त्याच्यानंतरचे जे 32 पर्यंत जे श्लोक आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी समदृष्टी काय आहे तर त्याच्यावर आपल्याला फोकस केलेला आहे बघा. मी टाकते नंतर ग्रुपमध्ये टाकून देते, तर ते पण सांगते मी तुम्हाला.
तर ह्या 32 पर्यंतच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पूर्ण एक मिनिट मी सांगते परत. समदर्शन काय आहे, योगीची जी दृष्टी आहे ती कशी बदलते याच्यावर वर्णन केलेलं आहे 32व्या श्लोकापर्यंत. आणि त्याच्यानंतर त्यांनी 33 ते 36, आता हे 33 ते 36 अर्जुनाचा परत प्रश्न आहे त्याच्यामध्ये की हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाला काय वाटतं. तर मनाचा निग्रहाचा विषय अर्जुनाने परत तिथं प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतरचं परत 37 ते 47 योगभ्रष्ट पुरुषाची गती आणि ध्यानयोगाचा महिमा हे परत श्रीकृष्णाने वर्णन केलेलं आहे. म्हणजे असे हे वेगवेगळे छोटे छोटे विषय घेऊन त्यांनी इथे डिस्कशन केलेलं आहे, ज्याच्यामुळे की आपल्याला जो विषय आहे तो व्यवस्थित समजू शकतो. आणि त्याप्रमाणे जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर अजून जास्त छान पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. त्या पुस्तकाचा मी हे पाठवते, फ्रंट पेज पण पाठवते आणि त्याचा जो इंडेक्स आहे तो सुद्धा मी पाठवते ग्रुपवर. ग्रुपवर टाकत ताई आहे. ताई, हे क्रमणुकीमध्ये पण दिलेलं आहे. हा, सगळ्याच साधक संजीवनीमध्ये सुद्धा असेल अनुक्रमणिकेमध्ये पण कदाचित. दिलेलं आहे ताई हे. हा, हो हो. तर ते फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्याच्या वर आकलन होऊन जातं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि कुठे विषय आपल्याला कुठे उत्तर सापडेल म्हणून. त्यामागे हो हो. विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही एकतर परिशिष्ट भाव बघा किंवा मग तुमची अनुक्रमांक काय आहे ती बघा, त्याच्यामध्येच तुम्हाला अर्ध्याच्या वर उत्तरं मिळणार आहेत. आणि बरोबर. त्याच्यानंतर जो श्लोक आहे त्याचा श्लोकाचा अर्थ बघायचा, त्याच्यानंतर आधीचा श्लोक बघायचा. त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी जे 2-4 ओळी असतात ना, सारांश दिलेला असतो, त्याच्यामध्ये पुष्कळसा अर्थ सांगितलेला असतो पुढच्या श्लोकाचा सुद्धा. बरोबर. हा, तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. अजून कोणी आहे? अजून कोणी बोलणार आहे काही?